नमस्कार, प्रबोधन न्यूज मध्ये आपले स्वागत। आज एक 15-20 कोटीची कामं आजच्या या सभेमध्ये मंजुरी झालेली आहे आणि काही या ठिकाणी आपण पाहताय की मुदतवाढ काही आता समजा स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये देखील आपण 3-4 प्रस्ताव आपल्या या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक घटकांमधल्या नागरिकाला न्याय मिळण्याकरता सर्व समावेशक असणाऱ्या सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून या संदर्भात आपण आज काही निर्णय घेण्यात आले। या ठिकाणी गणसून 2-3 प्रस्ताव आपण या ठिकाणी त्यांचा स्थगित ठेवलेले आहेत। यामध्ये सन्मान्य सदस्यांनीच सूचना केल्या की त्या कामामध्ये पूर्णपणे त्याची माहिती देण्यासंदर्भामध्ये किंवा माहिती घेण्यासंदर्भामध्ये 1 आठवडाभर आपण स्थगित करावा अशी सूचना आल्यानंतर ते 2 विषय आपण या ठिकाणी सदस्याच्या सूचनेप्रमाणे आपण याचं स्थगित केले। साहजिक आहे सन्मान्य सदस्य पाटीलताई यांनी या ठिकाणी सूचना मांडली की आपला जे अजेंडा आपण देतोय त्याचा जो फंड आहे तो थोडासा मोठा करण्यात यावा की जेणेकरून सर्व सदस्यांना त्याचं स्पष्टीकरण स्पष्ट मराठीतून दिसेल असं या पद्धतीनं तो छापाई करण्यात यावा आणि देण्यात यावा। या ठिकाणी सन्मान्य सभागृह नेते यांनी सूचना मांडली की आपण तो प्रस्ताव सध्या आपण 3 महिन्याच्या मंजुरी करता आपण दिलेला आहे, परंतु पूर्ण अजून त्याच्यामध्ये सुधारणा करून टेक्नॉलॉजी प्रस्ताव आपण या ठिकाणी आणू आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण या मूषक धोरणला जो 3 महिन्याकरता आलेला आहे त्याला मंजुरी आपण दिलेली आहे। पावसाळ्यामध्ये ही जी कामं आहेत पावसाळ्यामध्ये जी कामं म्हणजे पावसामध्ये ज्या कामांना पावसाचा त्रास होणार आहे अशी कामं होणार नाहीत, परंतु जी मंजुरी दिल्यानंतर याची पुढील प्रक्रिया व्हायला 2-3 महिने जातातच आणि ज्यावेळेला ते रुटीन प्रमाणे चालणारच आहेत। त्यामुळं ज्या पावसामध्ये जी कामं होणार नाहीत ती कामं होणारच नाहीत, त्यामुळे ज्या आवश्यकता आहेत त्या कामामध्ये आज आपण या ठिकाणी मंजुरी कसं आहे आपण या ठिकाणी कोपरखान्याच्या हॉस्पिटलमध्ये काही उपकरणे खरेदी करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव आलेला होता, परंतु आमच्या सदस्यांनी सूचना मांडली होती की या ठिकाणी आपण जर काही कोरोनाच्या कालावधीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी केले होते त्याच्यामध्ये जर ती आपण आपल्याला अवेलेबल असतील तर ती आपण या ठिकाणी खरेदी न करता आपण त्याचा वापर करावा होता, परंतु या ठिकाणी सन्मान्य आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिल्याप्रमाणे ती उपकरणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये घेणं आवश्यक होतं, त्यामुळे ती खरेदी करणं हे गरजेचं आहे। आणि गणेश नाईक साहेबांचं सातत्याने या नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये महत्वाचं पाऊल उचलून जेवढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं काम आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे। आणि आपण पाहिलंय काल परवा अतिशय MRI मशीन असो किंवा कॅथलॅब असो अशा पद्धतीनं ज्या अनेक चाचण्या होणार आहेत या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना इतर खासगी हॉस्पिटलमध्ये जो खर्च येत होता त्यापेक्षा पूर्णपणे या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळावी आणि स्वस्त दरात मिळावी अशा पद्धतीनं 100% महापालिका आरोग्य आणि शाळांच्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये महापालिका नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त लक्ष देऊन या ठिकाणी त्यांना लाभ देईल। पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणार आहेत आणि त्यांना पैसे खर्च लागणार होते ते या ठिकाणी थांबणार नाही। लवकर आपण याचं आता आपण काल परवा पाहिलंय की ज्या महत्वाच्या ज्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्या सुविधा आहेत त्यात उदाहरण केलेलं आणि याचं पण लवकरच आपण उदाहरण करू। या विज्ञानच्या म्हणजे आपण पाहताय की आता या सध्याच्या कलियुगामध्ये इतर शाळांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जी भर पडली जाते आणि आताच्या या कलियुगामध्ये त्या पद्धतीने सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अजून अत्याधुनिक शिक्षणाचं ज्ञान मिळावं या संदर्भामध्ये आपण या शाळेचं आपण कसं आहे आपण या आता शाळा चालू झाल्या आपण एक
डिजिटल पद्धतीने म्हणजे त्यांना प्रयोगशाळेच्या सर्व जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीनं त्यांना प्रयोगशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रयोगशाळेच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं त्या सर्व गोष्टीचं त्यांना ज्ञान द्यावं. सर आजही अनेक शाळांमधले जे वर्ग आहेत ते आजही अपग्रेड शाळेतल्या वर्गांमध्ये इन्व्हेस्ट करणं योग्य अपेक्षित होतं, पण अशी कामं येतात सुशोभीकरणाचं, हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? शाळा नवी मुंबई मधील सर्व महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा अतिशय चांगल्या स्वच्छ आणि सर्व सुखसुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं महापालिकेचं धोरण आहे. आणि आपण जर सांगत असाल तर अजून कुठं जरी एखाद्या कुठल्याही शाळेमध्ये कमतरता असेल तर नक्कीच आपण सगळं करण्याचा प्रयत्न करू. आपण याकरता तो जो विषय आहे तो या ठिकाणी ज्या सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, नक्कीच महापालिकेचं काम आहे ते क्वालिटीचं काम झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने दर्जेदार काम झालं पाहिजे आणि ते होऊन